नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहे पुडी चटणी, पावडर चटणी। त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। या लाल मिरच्या घेतल्या आहेत कलरवाल्या आणि तिखटही घेतल्या आहेत। कढीपत्ता आहे, मूग डाळ आणि उडीद डाळ खायचे 2-2 चमचे। हे खोबरं घेतलं आहे, 1 वाटी खोबरं लागतं, पण माझ्याकडे खोबरं किसलेलं आणि हे भाजलेलं आहे, तेच मी आता घालणार आहे। तेल लागतंय। तांदूळाची कणी घेतली आहे, ती पाववाटी घेतली आहे। चणा डाळ आहे, ती पण पाववाटी। आमटीची वाटी, हे माप लक्षात ठेवा आणि हे थोडंसं अंदाजाने करायचं आहे। दालचिनी घेतली आहे, दालचिनीचे 5-6 तुकडे घालणार आहे। चिंच घेतले आहे, हे कलरचं तिखट थोडंसं घेतलं आहे, कारण ती लाल दिसायला हवी आहे म्हणून। तीळ घेतले आहेत, हळद, मिरी आहे, 1 चमचा मिरी आहे, 1 चमचा मोहरी आहे, जिरं आहे 2 चमचे, धने 1च चमचा घेतले आहेत, अर्धा चमचा मेथी आहे, 5-6 लवंग आहेत, मीठ आहे आणि हा हिंग आहे। हा हिंग खडा हिंग आहे, हा तेलात आधी तळायचा। खडा हिंग घालायचा नसेल तर पावडर हिंग सुद्धा ह्याला चालून जातो। हळद घेतली आहे आणि हे तीळ घेतले आहेत, पांढरे तीळ। हे सर्व साहित्य आता आपण थोडं थोडं भाजायचं आहे। ते डाळ, तांदूळाची कणी, उडीद डाळ, खोबरं, मूग डाळ, कढीपत्ता, मिरच्या, दालचिनी, लवंग, काळी मिरी, मोहरी, हे सर्व साहित्य भाजायचं आहे। फक्त तिखट हळद हे भाजायचं नाही आहे। बाकी सर्व साहित्य आपण आता तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि मग बनवायची आहे पावडर चटणी। एकदम झकास पावडर चटणी होते। एकदा तरीही घरी करून पहा। इडली बरोबर, डोश्याबरोबर, साध्या आपल्या पोळी बरोबर सुद्धा ही पावडर चटणी अतिशय सुंदर लागते। चला आता आपण कढई तापायला ठेवूया आणि हे सर्व साहित्य भाजून घेऊया। आपण पहा, इथे कढई तापायला ठेवले आहे। आता हे सर्व आपण एकच कढईत भाजून घ्यायचं आहे। कसा तो क्रम पाहून घ्या। त्याला थोडासा क्रम आहे, कारण आपण खडा हिंग घेतला आहे म्हणून तेल घालून घेतलं आहे आणि आपल्याला तेल पण तेवढं पुरून जातं। गॅस मीडियम ठेवायचा आहे। कढई तापून घेतलेली आहे। आपण एक छोटा हिंगाचा खडा टाकून बघूया। आपली अजून कढई तापली नाही आहे, तेल तापलेलं नाही आहे। गॅस परत थोडा मोठा केला आहे। हे पहा, हिंग घालून घेतला। हा खडा हिंग तेलात छान तळला पाहिजे। आधी सर्व साहित्य एकावर एक घालून टाकायचं आहे। आता गॅस मीडियम करणार आहे, कारण हिंगाचं काम हिंगाने केलेलं आहे। पाहून घ्या, हिंग फुलतो आहे चांगला। गॅस मीडियम करूनच भाजायचा आहे। बारीक केला तरी पण चालून जाईल, कारण आपल्याला सर्व साहित्य एकत्र भाजायचं आहे। वेगवेगळं भाजत बसायचं नाही, आपला वेळ घालवायचा नाही, काम पटपट करायचं आहे आपल्याला। हा हिंग होत आला की ह्याच्यामध्ये आपण मेथी घालून घेऊया। ही पहा, मेथी। पहिला हिंग घालायचा, मग मेथी घालायची, मग मिरी घालायची। या गोष्टी तळल्या गेल्या पाहिजेत चांगल्या, म्हणून आपण ह्या आधी घातल्या आहेत। गॅस पूर्ण बारीक केलेला आहे। गॅस मोठा ठेवू नका, कारण हे जळता कामा नये आपलं। हे जर का साहित्य आपलं तेलामध्ये जळलं तर आपल्या चटणीला जळकट वास येतो। आता याच्यातच हे धने घालून घेतले आहेत। याच्यातच पहा, मोहरी पण घालून घ्यायची आहे आणि याच्यातच आपण जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं हे 2 चमचे आहे, मोहरी 1 चमचा आहे, धने पण 1च चमचा आहे। आता आपण एकावर एक साहित्य घातल्याने काय होतं, त्याचं टेम्परेचर आहे, जो ताव आहे तापलेला, तो कमी होतो। आता ह्याचा थोडासा सुवास येईपर्यंत भाजायचा आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे। गॅस अजिबात मोठा करू नका, नाहीतर हे सर्व साहित्य आपलं जळून जाईल। याचा आपल्याला इथे भाजता भाजता वास येतो, सुवास येतो, छान सुवास येतो। आता ही मुद्दाम मी कढई घेतली आहे। हे पॅनमध्ये पण तुम्ही वेगवेगळं भाजू शकता, पण ते खेळत बसावं लागतं। त्यापेक्षा हे एकावर एक भाजल्याने सुद्धा आपली पावडर चटणी एकदम सुंदर होते। मी ही नेहमी महिन्याची करून ठेवत असते। ही 1 महिना चटणी जाईल। हे जे मी आत्ता तुम्हाला चटणीचं साहित्य दाखवलंय, तशी केली तर 1 महिना चटणी जाते। हे आपलं साहित्य भाजून झालेलं आहे।
आता ह्याच्यातच आपण दालचिनी घालून घ्यायची आहे। दालचिनी, लवंग हे सर्व आता मी घालून घेत आहे। हे पहा, लवंग पण आताच घालून घ्यायची आहे आणि हे तीळही घालून घेतले आहेत। याचं जे आपण साहित्य हे जे भाजतो ह्याचा आपल्याला इथे एक प्रकारचा छान सुवास येतो। हे भाजणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते पण मंद गॅसवर। गॅस मोठा केला तर पटपट होत आहे असं वाटेल, पण तसं ते पटपट होत नाही, मग त्याला जळकट वास येतो। ही अशी एकदा तुम्ही पावडर चटणी करून पहा। ही अश्विनीने बनवलेली पावडर चटणी आहे। थोडीशी चव वेगळी आहे, पण खूप सुंदर चटणी होते। लसूण चटणी, तिळकुट चटणी, कढीपत्ता चटणी हे जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशी चटणी एकदा बनवून बघा। आता ह्याच्यातच आपण डाळ घालून घ्यायची आहे, चण्याची डाळ। आता ही उडीद आणि मूग, उडीद मूग डाळ 2-2 चमचे आहे, चण्याची डाळ पण पाव वाटी आहे, म्हणजे 3 चमचे पकडा, 1 चमचा जास्ती। आता हे भाजायला थोडा वेळ लागेल आपल्याला, तो आपण त्याला द्यायचा आहे। आपण हे पूर्ण भाजून झाल्याशिवाय आता ह्याच्यात कणी घालायची नाहीये आणि खोबरं घालायचं असतं मध्ये, पण खोबरं माझ्याकडे भाजलेलं असल्यामुळे मी खोबरं घातलं नाहीये, शेवट घालणार आहे, कारण ते आधी मुळात भाजूनच घेतलेलं आहे। खोबरं असं किसायचं आणि भाजून ठेवायचं। साधारण एक 15 दिवस बरणीमध्ये फ्रीजमध्ये न ठेवता हे खोबरं राहतं। आणि तुम्हाला पटकन कशावर घालायचं ते तुम्ही घालू शकता। सुकं खोबरं भाजल्याशिवाय चांगलं राहत नाही। ओला नारळ सुद्धा खरवडून ठेवला तर 15 ते 20 दिवस फ्रीजरमध्ये एकदम मस्त राहतो। आता ह्या पदार्थ करता करता मी तुम्हाला कितीतरी टिप दिल्या। चणा डाळ, मूग डाळ हे सर्व भाजून होत आहे, थोडा आपण ह्याला वेळ देऊया। हे पहा, डाळी पण भाजून झालेल्या आहेत। आता एकदम छान ह्याचा डाळीचा पण सुवास यायला लागलेला आहे। आता आपण ह्याच्यात तांदूळाची कणी घालूया। आता मी कणी का घातले, अख्खे तांदूळ घातले तरी चालतात। माझ्याकडे जे तांदूळ आहेत त्याला पावडर लावले असल्या कारणाने मी कणी वापरली आहे। तुम्ही तांदूळ घेऊ शकता, अख्खे तांदूळ घ्यायचे। चणा डाळ तेवढेच तांदूळ घ्यायचे। चणा डाळीपेक्षा मूग डाळ आणि उडीद डाळ कमी घ्यायची। आता गॅस थोडासा मी वाढवणार आहे, कारण त्याचा ताव कमी झालेला आहे। आपले पदार्थ जास्ती बसले आहेत त्याच्यामध्ये, आपले जिन्नस खूप झाले। आता गॅस थोडासा मीडियम केलेला आहे, कारण हे छान भाजलं गेलं पाहिजे। आता ह्याच्यात तुम्हाला असं वाटलं तेल थोडंसं कमी आहे तर तुम्ही घालू शकता, पण मीच घालताना सुरुवातीलाच साधारण अर्ध पळी तेल घातलं आहे। आपलं स्वयंपाकघरातलं माप, अर्ध पळी म्हणजे मोठी पळी नव्हे। आता मी इथे हिंग, हा खडा हिंग घेतलाय, तुम्ही पावडर घेऊ शकता। आता ह्याच्यातच ही चिंच घालून घ्यायची आहे। कढीपत्ता घालून घेतलेला आहे। कढीपत्ता स्वच्छ धुवायचा। कढीपत्त्याचं असं काही माप नाहीये, तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता। चिंच आंबटपणासाठी घातले आहे। चिंच जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलीत तरी चालेल, आमचूर पावडर किंवा सायट्रिक ॲसिड घातलं तरीही चालून जातं। आता आपण ह्याच्यात मिरच्या घालून घेऊया। आता हे सर्व भाजायला एक 3-4 मिनिटं द्या। हे भाजून झालं की याच्यात खोबरं घालायचं आहे आपल्याला। सुकं खोबरं आपण अजून घातलेलं नाही आहे, कारण ते मुळातच भाजलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ते शेवट घातलं आहे। हे पहा, हे सर्व साहित्य भाजून झालं आहे। इथे मला अतिशय मस्त सुवास येत आहे। तुम्ही तांदूळ आणि चणा डाळ हे प्रमाण सम घ्या। अर्धा वाटी घेतलात तरी पण चालून जाईल। मी पाव वाटी घेतला आहे। अर्धा वाटी घेतलात तर उडीद डाळ आणि मूग डाळ हे 1.5 चमचा घ्या। 1.5 चमचा मुगाची डाळ, 1.5 चमचा उडदाची डाळ
आणि हे सर्व साहित्य जरी तुमच्या अंदाजाने घेतलं थोडं थोडं तरी पण चालून जातं. तुमची पावडर चटणी एकदम झकास होईल. आता आपण खोबरं घालून घेत आहोत. खोबऱ्याची 1 वाटी मी घेतली आहे. तुम्ही जर ह्याचं प्रमाण तुमचं जास्ती करणार असाल, चटणी प्रमाण वाढवणार असाल तर खोबऱ्याच्या 2 वाट्या घ्या. आता प्रत्येक गृहिणीला थोडंसं अंदाजाने स्वयंपाक करता येतो. आपण सकाळी उठून काही ओट्यावर माप ठेवत नाही कुठलंही, किंवा वजन ठेवत नाही, वाट्या ठेवत नाही वजन करायला. वजन करून आपण भाजी आमटी करत नाही. तेव्हा हेही पदार्थ थोडेसे अंदाजाने करून पाहायचे. सुरुवातीला कमी करायचे, चांगला झाला की जास्ती करायचे. आपल्याला पदार्थ करताना अंदाज येतो आपलं चुकलंय का बरोबर आहे त्याचा, आणि काय जास्ती झालं आहे काय कमी झालं आहे हे आपल्याला खाल्ल्यावर समजतं. त्याप्रमाणे पुढच्या वेळी करताना आपण फरक करायचा. सर्व मापामध्येच चांगलं होतं असं नव्हे. आता मी एवढ्या वर्ष स्वयंपाक करते की नाही, सगळा मी अंदाजानेच करते. मी कॅटरिंगची कामं करते. 500 माणसांचा स्वयंपाकसुद्धा आम्ही अंदाजाने पटापट करू शकतो. हे पहा एकदम छान भाजून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया. हे पहा मीठ घातलेलं आहे. आणि गॅस आता मी बंद करणार आहे. गॅस मी बंद करून ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही हळद घालून घेऊया आणि हे आपलं तिखटही घालून घेऊया. हे कलरचं तिखट आहे. आणि हे थंड झालं की मिक्सरमधनं काढूया आणि आपली बनली चटणी पुडी, चटणी पावडर एकदम झकास होते. एकदा तरी करून पहा. हे पहा ह्याच्यामध्ये काळी आली की नाही कढीपत्त्याची, ही काढून टाकायची. गॅस बंद केलेला आहे. कढई गरम आहे. मग हे असं ह्याच्यात सोडून द्यायचं नाही. तेच उभं राहायचं, थोडंसं हे हलवत राहायचं, नाहीतर आपले तीळ खोबरं हे जळू शकतं, म्हणजे काळं होऊ शकतं. आता ह्याच्यात थोडंसं मला तेल कमी वाटतंय. मी आत्ताच घालून घेणार आहे. अगदी पावपळीच तेल घालणार आहे. गॅस बंद आहे बरं का. हे बघा पावपळीच तेल घालून घेतलं आहे, म्हणजे ही चटणी टिकते पण आणि एकजीव छान चटणी होते. आता ह्याच्यात तुम्हाला तिखट मिरच्या मी कमी घातल्या. जास्ती हवं असेल तर तुम्ही कोरडं आपलं तिखट असतं मिरचीचं तिखट, गरम मसालावाला तिखट नाही, ते तुम्ही घालू शकता. आता हे थंड होऊ द्या. एक 10 मिनिटात गार होईल. मग मिक्सर लावूया आणि करूया पुडी चटणी, पावडर चटणी. हे पहा या पद्धतीने बनली आहे आपली पावडर चटणी, पुडी चटणी. आता मी हळद घातल्यामुळे ह्याला पिवळा रंग आलाय, नाही तर ह्याला पांढरा रंग येतो. हे पहा मी आता मीठ घालून घेतलं होतं ह्याच्यामध्ये, कारण मीठ थोडंसं कमी वाटलं. तुम्ही हळद नाही घातली तर ह्याचा रंग पांढरा आणि लाल तिखटामुळे लाल असा येतो. ही पुडी चटणी अवश्य घरी करून पहा. प्रमाण तुमच्या अंदाजाने घेतलं तरी पण चालून जाईल. चटणी एकदम छान होईल. पहिल्यांदा कमी प्रमाणात करायची आणि आवडली तर मग जास्ती प्रमाणात. पण ही चटणीसुद्धा 1 महिन्यापेक्षा वर करू नका, कारण एवढी चटणी काही ही 1 महिन्यात राहत नाही. आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवायला लागते. चिंच पण ह्याच्यामध्ये ऐच्छिक आहे. मी आता चिंच घातली आहे थोडीशी आंबटपणासाठी. हे पहा सर्व तयार झाली आहे चटणी. मीठ मी घालून घेतलं आहे, कारण मिक्सरमधनं काढल्यावर मीठ बघितलं तर ते थोडंसं कमी वाटलं. अशा पद्धतीने बनली आपली पुडी चटणी, पावडर चटणी. ही अवश्य घरी करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे.